नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलच्या आजच्या या नव्या सखोल विश्लेषणात सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण इथे महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे व्यवहार, सरकारी निर्णय आणि नागरिकांच्या हक्कांविषयी अतिशय सोप्या भाषेत आणि खात्रीशीर माहिती घेणार आहोत. हो, आणि आजचा आपला चर्चेचा विषय असा आहे की जो ऐकायला कदाचित गृहनिर्माण संस्थांचा कारभार असा अतिशय कंटाळवाणा वाटेल, पण प्रत्यक्षात हा विषय थेट सामान्य माणसाच्या खिशाशी जोडलेला आहे. नक्कीच. म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, बरोबर? पण होतं काय, जेव्हा एखादा नागरिक नवीन घर घेतो किंवा जुनं घर विकतो, तेव्हा सोसायटीमध्ये ट्रान्सफर फी आणि पार्किंग या दोन गोष्टींवरून जी पिळवणूक होते ती एखाद्या दुःस्वप्नासारखी असते. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. मॉडेल बायलॉजमधील नियम काय आहेत आणि सामान्य नागरिकांनी आपले कायदेशीर अधिकार कसे वापरावेत हे आपण आज उलगडून सांगणार आहोत. हो, तर मग आपण थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. आपण ज्या मॉडेल बायलॉजचा उल्लेख केला ते नक्की काय असतात? आणि माझा सर्वात महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न असा आहे, विचारा. जेव्हा एखादी व्यक्ती सोसायटीत फ्लॅट खरेदी करते तेव्हा ती व्यवस्थापन समिती, कल्याण निधी किंवा विकास निधी अशा अत्यंत गोंडस नावाखाली चक्क लाखो रुपयांची मागणी का करते? म्हणजे या गोष्टीला खरंच काही कायदेशीर आधार आहे का? या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं तर नाही. हा पूर्णपणे बेकायदेशीर प्रकार आहे. हे समजून घेण्याच्या आधी आपण मॉडेल बायलॉज म्हणजे काय ते पाहू. अच्छा, म्हणजे हे नक्की काय असतं? हे बायलॉज म्हणजे कोणत्याही हाऊसिंग सोसायटीचं एक प्रकारचं अंतर्गत संविधान असतं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत राज्य सरकारने हे नियम तयार केले आहेत. आणि आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. तो विकास निधीवाला ना? हो, तेच. 9 ऑगस्ट 2001 रोजी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत सुस्पष्ट आदेश जारी केला आहे. आणि या आदेशाचा अंतर्भाव थेट बायलॉ 38 मध्ये करण्यात आलाय. सरकारने हस्तांतरण शुल्क किंवा ज्याला आपण ट्रान्सफर प्रीमियम म्हणतो त्याची एक कमाल मर्यादा कायदेशीररित्या निश्चित केली आहे. बरं, मग ही कमाल मर्यादा नक्की किती आहे? कारण आपण ज्या रक्कम ऐकतो त्या तर लाखांच्या घरात असतात. कोणी 5 लाख मागतो, कोणी 10 लाख. तिथेच तर खरा विरोधाभास आहे. जर घर महानगरपालिका किंवा विकास प्राधिकरण क्षेत्रात असेल, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई, पुणे, ठाणे किंवा नवी मुंबई, तर तिथे जास्तीत जास्त ट्रान्सफर प्रीमियम फक्त 25,000 रुपये इतकाच असू शकतो. फक्त 25,000? बापरे. हो ना. आणि यासोबत प्रशासकीय खर्चापोटी 500 रुपये ट्रान्सफर फी आणि 100 रुपये प्रवेश फी. म्हणजे या सगळ्याची गोळाबेरीज केली तर जास्तीत जास्त 25,600 इतकीच रक्कम कायदेशीररित्या सोसायटी घेऊ शकते. म्हणजे याच्यावर मागितलेला 1 रुपयाही अनधिकृत मानला जातो? 100%. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि यात आणखी एक महत्त्वाची उपतरतूद अशी आहे की जर कुटुंबातच फ्लॅट ट्रान्सफर होत असेल किंवा वारसा हक्काने घर नावावर होत असेल तर मग काय नियम आहे? तर हा 25,000चा प्रीमियम पूर्णपणे माफ असतो. तिथे फक्त 600 रुपये प्रशासकीय फी लागते, दुसरं काहीच नाही. अरे च्या, हे तर एखाद्या टोल नाक्यावर अधिकृत टोल 20 रुपये असताना तिथे अडवणूक करून मनमानी पद्धतीने 10 पट जास्त खंडणी वसूल करण्यासारखं झालं. अगदी योग्य उदाहरण दिलं. ही एक प्रकारची आर्थिक पिळवणूकच आहे जी सर्रास चालते. पण मला इथे एका गोष्टीचा प्रतिवाद करावासा वाटतो. आपण म्हणतोय की हे बेकायदेशीर आहे, पण प्रत्यक्षात सोसायट्यांचे पदाधिकारी म्हणतात की आम्ही थोडीच सक्ती करतोय. ते हमीपत्राचं कारण देतात, बरोबर? हो, अगदी तेच. नवीन खरेदीदार स्वतः एक हमीपत्र लिहून देतो की तो स्वतःच्या इच्छेने ही देणगी देत आहे. आता जर त्या नागरिकाने स्वतःच्या हस्ताक्षरात संमती लिहून दिली असेल तर मग ते कायदेशीर ठरत नाही का? इथेच या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात मोठा कायदेशीर बुरखा लपलेला आहे. आणि इथे भारतीय करार कायदा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. कायद्यानुसार कोणताही करार तेव्हाच कायदेशीर ठरतो जेव्हा ती मुक्त संमती असते. मुक्त संमती म्हणजे फ्री कन्सेंट. अगदी बरोबर. आता प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना करा. एका माणसाने बँकेचे कर्ज काढले आहे, जुन्या मालकाला पैसे दिले आहेत, तो EMI भरतोय आणि आता त्याला सोसायटीची NOC हवी आहे. हो, कारण त्याशिवाय त्याचं नाव लागणार नाही. बरोबर. मग अशावेळी कमिटी त्याला सांगते की जोपर्यंत तू हे 5 लाख रुपये आणि हे हमीपत्र देत नाहीस तोपर्यंत आम्ही तुला NOC देणार नाही किंवा तुझं नाव शेअर सर्टिफिकेटवर चढवणार नाही. बापरे.
म्हणजे हा तर थेट दबाव झाला. हो ना, मग अशा दबावाखाली दिलेली संमती मुक्त कशी असू शकते? कायद्याच्या भाषेत याला सक्ती किंवा अनुचित प्रभाव मानले जाते. म्हणजे हा निव्वळ एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार झाला. पैसे द्या, नाहीतर आम्ही तुमचे कायदेशीर अधिकार अडवून ठेवू, अशी ही व्यवस्था आहे. तंतोतंत. आणि यावर मुंबई उच्च न्यायालयाचा 8 सप्टेंबर 2025चा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे. न्यायमूर्ती NJ जमादार यांचा हा दिशादर्शक निकाल आहे. अच्छा, त्यात न्यायालयाने काय म्हटले? न्यायालयाने परिस्थितीचे अगदी अचूक वर्णन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की अशा प्रकारचा कल्याण निधी किंवा ऐच्छिक देणगी हा निव्वळ एक बुरखा आहे. आणि अत्यंत कडक शब्दांत सांगायचे तर हा खंडणी उकळण्यावर घातलेला बुरखा आहे. कोणत्याही जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये ठराव पास करून तुम्ही राज्याच्या कायद्याला डावलू शकत नाही. खरंच, हा निकाल तर एका सामान्य नागरिकासाठी प्रचंड मोठा हत्यार आहे. पण समजा एखाद्या नवीन खरेदीदाराने ठरवलं की तो या खंडणीला बळी पडणार नाही. बरं. त्याने फक्त 25,600 रुपयांचा धनादेश आणि आवश्यक कागदपत्रे कमिटीला दिली, पण कमिटीने ते नाकारले किंवा मुद्दाम काहीच उत्तर दिले नाही, फाईल तशीच पडून राहिली, तर काय? तिथेच कायद्याने एक चेस क्लॉक सारखी व्यवस्था निर्माण केली आहे, ज्याला आपण गृहीत सदस्य किंवा डीम्ड मेंबर म्हणतो. ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे वेळेची मर्यादा असते काही. हो, जेव्हा एखादा नवीन खरेदीदार सोसायटीला सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की अपेंडिक्स 20 किंवा 28 आणि अपेंडिक्स 25A यांच्यासोबत तो धनादेश देतो, तेव्हा ती चेस क्लॉक सुरू होते. कायद्यानुसार सोसायटीला या अर्जावर 15 दिवसांत प्राथमिक उत्तर आणि जास्तीत जास्त 3 महिन्यात अंतिम निर्णय घेणं बंधनकारक असते. आणि जर त्यांनी 3 महिने काहीच निर्णय घेतला नाही तर, फाईल तशीच पडून राहिली तर? 3 महिन्यानंतर कायद्याच्या नजरेत ती व्यक्ती आपोआप त्या सोसायटीची गृहीत सदस्य बनते. याचा अर्थ असा की कमिटीने मान्यता दिली असो वा नसो, कायद्याने त्याला तो हक्क बहाल केलेला असतो. अरे वा, म्हणजे सोसायटीच्या परवानगीची मग गरजच उरत नाही. मुळीच नाही. यानंतर तो नागरिक थेट उपनिबंधकांकडे जाऊन स्वतःचे नाव अधिकृतरित्या रेकॉर्डवर चढवून घेऊ शकतो. म्हणजे कागदपत्र आणि कायदेशीर फी दिली की वेळ संपल्यावर नागरिक जिंकतो आणि कमिटी हारते. हे खूपच भारी आहे. नक्कीच. पण या सगळ्या प्रकरणात मला आणखी एका बाजूने विचार करायचा आहे. म्हणजे नवीन खरेदीदाराची पिळवणूक तर होतेच, पण या बेकायदेशीर पैशामुळे सोसायटीतील जुन्या आणि सामान्य सभासदांना काय धोका असतो? हा एक अतिशय गंभीर आणि दुर्लक्षित पैलू आहे. ज्या जुन्या सभासदांना वाटत असतं की आपल्याला फुकटचे पैसे मिळतायत, ते प्रत्यक्षात एका टॅक्स टाईम बॉम्बवर बसलेले असतात. टॅक्स टाईम बॉम्ब? ते कसं काय? हे समजण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स कायद्यातील परस्परतेचे तत्व किंवा प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी समजून घ्यावे लागेल. हे तत्व नक्की कसं काम करतं, थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, अतिशय सोप्या उदाहरणाने सांगतो. समजा एका इमारतीतील 50 लोकांनी मिळून एक डबा पार्टी ठरवली. प्रत्येकाने 100 रुपये काढले. एकूण 5,000 जमा झाले. बरोबर. सहकारी संस्थांना याच तत्वावर टॅक्समधून सूट मिळते, कारण सोसायटी स्वतःच्याच सदस्यांकडून मेंटेनन्स घेते आणि त्यांच्यासाठीच खर्च करते. कायद्यानुसार कोणीही स्वतःकडूनच नफा कमवू शकत नाही. पण जेव्हा सोसायटी एखाद्या नवीन खरेदीदाराकडून लाखो रुपयांची देणगी घेते, तेव्हा हे गणित कसं बिघडतं? तेव्हा हे परस्परतेचं तत्व थेट भंग पावतं, कारण नवीन खरेदीदार अद्याप अधिकृत सदस्य झालेला नसतो. तो एक त्रयस्थ व्यक्ती असतो. अच्छा, म्हणजे इन्कम टॅक्सच्या नजरेत तो बाहेरून आलेला पैसा असतो. हो ना. इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत तो पैसा सदस्यांकडून आलेला नसून तो मिळवलेला व्यावसायिक नफा किंवा कमर्शियल प्रॉफिट ठरतो. बापरे, म्हणजे ती एक प्रकारची व्यावसायिक उलाढाल मानली जाते. याचे परिणाम काय होतात मग? याचे परिणाम भयानक असू शकतात. जेव्हा प्राप्तिकर विभागाला याची कुणकुण लागते, तेव्हा ते या संपूर्ण अतिरिक्त रकमेवर 30% अधिक टॅक्स लावतात. 30%? हो, आणि नुसता टॅक्स लावून ते थांबत नाहीत. त्यावर प्रचंड मोठा दंड आणि व्याजही आकारतात. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे प्राप्तिकर विभागाने सोसायट्यांची बँक खाती सील केली आहेत. म्हणजे विचार करा, कमिटीच्या हव्यासापोटी सोसायटीचा जो मूळ दुरुस्ती निधी असतो तो या दंडात वाहून जातो. अगदी तेच. ज्या जुन्या सभासदांना वाटत होतं की आपला फायदा होतोय, अचानक त्यांना कळतं की बँक खाते गोठवल्यामुळे लिफ्ट दुरुस्त करायला किंवा सुरक्षा रक्षकाचा पगार द्यायलाही पैसे उरलेले नाहीत.
म्हणजे कमिटीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जे जुने सभासद शांतपणे राहत आहेत त्यांच्याही डोक्यावर इन्कम टॅक्सच्या नोटीसची टांगती तलवार निर्माण होते. खरंच हा डोळे उघडणारा मुद्दा आहे. हो, आणि या एका समस्येतून बाहेर पडलं की दुसरी समस्या वाटच पाहत असते. बरोबर. चला, समजा नवीन मालकाने कसा तरी ट्रान्सफरचा टप्पा पार केला आणि तो सोसायटीत राहायला आला. तिथे त्याचं स्वागत दुसऱ्या समस्येने होते, ती म्हणजे पार्किंग. हा तर सोसायटींमधला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. हो ना. जुने मालक म्हणतात की मी बिल्डरकडून पार्किंग विकत घेतली होती, ती आता माझी आहे. तर या पार्किंगच्या अधिकारांमागे कायदे काय सांगतात? इथे बाय लॉ 78 ते 84 हे पूर्णपणे पार्किंगच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवतात. सर्वात आधी आपण बिल्डरकडून पार्किंग विकत घेण्याच्या दाव्याबद्दल बोलू. तो हक्क असतो का त्यांना? मुळीच नाही. बाय लॉ 78 अतिशय स्पष्टपणे सांगतो की सोसायटीच्या आवारातील सर्व मोकळ्या जागा, स्टिल्ट पार्किंग किंवा ओपन पार्किंग या सामायिक मालमत्ता आहेत. म्हणजे त्या सगळ्यांच्या मालकीच्या आहेत? हो. एकदा का सोसायटीची स्थापना झाली की त्यावर फक्त आणि फक्त सोसायटीचा मालकी हक्क असतो. बिल्डरला कोणत्याही जुन्या सदस्याला ती जागा विकण्याचा अधिकारच नसतो. विकत घेऊच शकत नाही, जी मुळात विकण्यासाठी उपलब्ध नाहीये. अच्छा. सोसायटीमध्ये पार्किंगचा नियम एकच चालतो, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. हा नियम कागदावर ठीक वाटतो, पण मला इथे एक व्यावहारिक अडचण दिसते. समजा सोसायटीत 100 फ्लॅट्स आहेत, पण पार्किंग फक्त 50 गाड्यांचीच आहे. अशा वेळी कमिटी अनेकदा स्वतःच्या मर्जीतील लोकांना पार्किंग देते आणि नवीन माणसाला गाडी बाहेर रस्त्यावर लावावी लागते. यावर काय उपाय आहे? जेव्हा जागा कमी असते तेव्हा मर्जीनुसार जागा वाटणे हे बायलॉजचे थेट उल्लंघन आहे. अशा परिस्थितीसाठी बायलॉज 81 मध्ये लॉटरी पद्धतीचा उल्लेख केला आहे. लॉटरी पद्धत म्हणजे दरवर्षी चिठ्ठ्या टाकून नव्याने पार्किंगचं वाटप व्हायला हवे? अगदी बरोबर. कमिटीने पारदर्शकपणे सर्वांसमोर चिठ्ठ्या टाकून पार्किंगचे वाटप करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. ज्यांना यावर्षी जागा मिळाली नाही त्यांना पुढच्या वर्षी प्राधान्य मिळाले पाहिजे. हे खूपच न्याय वाटतं. पण हल्ली एका कुटुंबाकडे 2 गाड्या असतात, त्याचं काय? तिथे बायलॉ 80 लागू होतो. हा नियम सांगतो, एक सदस्य एक पार्किंग. प्रत्येक सदस्याला पहिल्या गाडीसाठी जागा मिळणे हा त्याचा प्राथमिक हक्क आहे. आणि अतिरिक्त गाडी असेल तर? जर सर्वांना जागा मिळून एखादी जागा उरली असेल तरच ती दुसऱ्या गाडीसाठी मिळते, पण ती कायमस्वरूपी नसते, फक्त एका वर्षापुरती असते. याचा अर्थ असा की जर एखादा नवीन सदस्य राहायला आला तर ज्याच्याकडे 2 पार्किंग आहेत त्याला आपली दुसरी जागा लगेच खाली करावी लागेल? 100%. नवीन सदस्याला त्याची पहिली पार्किंग मिळणे हे जुन्या सदस्याच्या दुसऱ्या गाडीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. क्या बात है. आणि या व्यतिरिक्त काही नियम आहेत का पार्किंगचे? हो, बायलॉ 83 सांगतो की एकदा पार्किंगचे वाटप झाले की गाडी तिथे उभी नसली तरी शुल्क भरावेच लागते. म्हणजे जागा अडवली तर पैसे द्यावेच लागतील. बरोबर. आणि व्यावसायिक वाहनांबाबत म्हणजे पिवळ्या प्लेटच्या गाड्यांबाबत सर्वसाधारण सभेचा निर्णय अंतिम असतो, असं बायलॉ 84 सांगतो. हे खूपच सविस्तर आणि स्पष्ट आहे. आता मला सांगा, जर एखादी व्यवस्थापन समिती हे सर्व नियम धाब्यावर बसवत असेल तर एका सामान्य माणसाने कोर्ट कचेऱ्यांमध्ये वर्षे न घालवता या विरोधात आवाज कसा उठवायचा? यासाठी हताश होण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मी यासाठी अतिशय स्पष्ट आणि सोपे 4 टप्पे सांगतो. बरं, पहिले टप्पा काय आहे? सर्वात आधी कमिटीला एक अधिकृत लेखी तक्रार देणे. ही तक्रार फक्त व्हॉट्सॲपवर न देता पोहोचपावतीसह किंवा रजिस्टर्ड पोस्टाने द्यावी, ज्याचं उत्तर 15 दिवसांत देणं त्यांना बंधनकारक असते. पण बहुतांश वेळा कमिटी या पत्रांना केराची टोपली दाखवते. मग दुसरा टप्पा काय? मग महाराष्ट्र शासनाचं सहकार संवाद पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करावी. तिथे फक्त 50 रुपये भरून तुम्ही थेट राज्याच्या सहकार विभागाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. हे तर खूपच सोपं आणि प्रभावी आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीने आधीच दबावाखाली येऊन सोसायटीला 5 लाख रुपये दिले असतील आणि आता ते परत हवे असतील तर? त्यासाठी तिसरा टप्पा आहे सहकार न्यायालय. कलम 91 अंतर्गत हा नागरिक खटला दाखल करू शकतो. मगाशी आपण ज्या उच्च न्यायालयाच्या निकालाची चर्चा केली त्याचा इथे खूप उपयोग होतो. अच्छा, मग यात पैसे परत मिळतात का? नक्कीच. अनेक प्रकरणांमध्ये सहकार न्यायालयाने फक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले नाहीत, तर सोसायटीला ती रक्कम 18% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. 18% व्याज? बापरे.
म्हणजे कमिटीची ही दादागिरी संपूर्ण सोसायटीला प्रचंड महागात पडू शकते. होय, आणि यावर कडी करणारा चौथा टप्पा सर्वात कठोर आहे. कलम 78 नुसार जर कमिटी मनमानी करत असेल तर निबंधकांना किंवा रजिस्ट्रारला विशेष अधिकार आहे. तो अधिकार कोणता? ते त्या संपूर्ण भ्रष्ट कमिटीला थेट बरखास्त करू शकतात. आणि इतकाच नाही तर त्या पदाधिकाऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी सोसायटीची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवू शकतात. अरे वा, म्हणजे सत्तेच्या गैरवापराला कायमचा लगामच बसतो. अगदी तेच. तर मंडळी, या संपूर्ण चर्चेचा 1 मिनिटात गोषवारा मांडायचा तर ट्रान्सफर फी 25,600च्या वर 1 रुपयाही असू शकत नाही. देणगीच्या नावाखाली सक्ती करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. बरोबर. पार्किंगची खरेदी विक्री होऊ शकत नाही आणि अन्याय झाल्यास सहकार संवाद पोर्टल हे एक उत्तम हत्यार आहे. अगदी अचूक सारांश. आणि जाता जाता मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. खरा अनुशेष किंवा डेफिसिट हा सोसायटीच्या दुरुस्ती निधीचा नसून तो सभासदांच्या कायदेशीर जागरूकतेचा आहे. जोपर्यंत लोक स्वतःचे मॉडेल बायलॉज वाचत नाहीत तोपर्यंत ते स्वतःच्याच आर्थिक पिळवणुकीला नकळतपणे खतपाणी घालत राहतात. लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या ग्रुपवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. होय. तसेच तुम्हाला सोसायटीच्या इतर कोणत्या नियमांवर, म्हणजे उदाहरणार्थ मेंटेनन्स चार्जेस किंवा पाळीव प्राण्यांचे नियम, यावर व्हिडिओ पाहायला आवडेल का हे नक्की कमेंट करून सांगा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.